नमस्कार मित्रांनो, आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। रिटायर भारतीय सैनिक परत पोलीस भरतीला उभा राहिलेला आहे। त्यांनी पोलीस भरतीला का उभा राहिले, 50 वर्ष होऊन सुद्धा त्यांचे फिटनेस कसं आहे ते आपण आज रिटायर पोलीसशी डिस्कस करूया। चला, तुम्ही सध्याची वय किती आहे सर? वय माझी 50 चालू आहे। 50 चालू आहे तर 50 वय असून सुद्धा तुम्ही आता सध्या किती वेळ रनिंग करता, एक्सरसाइज करू शकता? मी रोज कमीत कमी 1 तास माझा म्हणजे वर्कआउट पकडून रनिंग पकडून टोटल 1 तास असतो माझा। डेली माझ्या जॉबवरून आलो की सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक वेळ तरी माझी ग्राउंड असते। ओके जर सकाळी टाइम नाही भेटत संध्याकाळी, कारण मेन आहे ग्राउंड, मेन आहे फिजिकल। ओके सर, तुमचं 50 वर्ष होऊन सुद्धा तुमचं फिटनेस एवढं मस्त आहे, तर याचा रश काय, याचं मागचं कारण काय? रश माझे हे की म्हणजे पहिल्यापासून मी रनिंग वयाच्या 17 वर्षापासून मी रनिंग करतो। ओके, त्यापासून मला रनिंग मुळे मला काय डॉक्टरकडे जावं लागत नाही, कारण का मेन म्हणजे जे बॉडी आपली एनर्जी आहे, आपण म्हणतो की थकतो, कारण बॉडी थकत नाही, बॉडी थकते। थकण्याचे काय असते, 25 ते 30 मिनिटं बॉडी वीक होते, नंतर रेग्युलर आपल्या रुटीन मध्ये येते। कारण का जेव्हा शरीरातून घाम निघतो त्यावेळी काय होते, बॉडी विकनेस मध्ये येते, तर 30 मिनिटांमध्ये दुबारा बॉडी रिकव्हर होते। कारण का जर आपण म्हणतो की बॉडी विकनेस होते, आपण प्रॅक्टिस करत नाही, तर अंगातली ऊर्जा आहे ती बाहेर निघत नाही, त्यामुळे आतून मग रोगाचे प्रमाण जास्त वाढते। कोण काय वाढते, भीती वाढते, त्यामुळे काय आपण रनिंग ठेवा, आपली बॉडी फिट ठेवा। बॉडी ठीक आहे तर सर्व ठीक आहे, आपण काही बी करू शकतो। 8 तास ड्युटी करतो, 12 तास ड्युटी करतो, 30 तास ड्युटी करतो, फक्त मेन आहे बॉडी। बॉडी आपली ठीक आहे तर सर्व जग ठीक आहे आपल्यासाठी। बरोबर, आप भला तो जग भला। म्हणजे आपलं बॉडी चांगलं असेल तरच आपण सगळं काम आपण काय पण करू शकतो। आपली बॉडी ठीक आहे, बॉडी साथ देते, आपण काय पण करू। आता पण मी आता पोलीस भरतीमध्ये मुंब्रा सिंथेटिक ग्राउंड मी कधी पळालो पण नाही, सिंथेटिक ग्राउंडला पळालो, मला 6:23 चा टाइम आला माझा। 6:23 किती मीटर पळायची होती? 1600 मीटर। 1600 मीटर किती टायमिंग मध्ये दिले? 6:23। 7 आणि 100 मीटरचं किती दिले? 13:57। 13:57 म्हणजे टोटली 50 मार्काचा ग्राउंड होता। 50 मार्काचा ग्राउंड किती पडले तुम्हाला? 50 पैकी 50। 50 पैकी 50। शाबाश, काय अजून काय पाहिजे? तर फिटनेस ट्रेनर तुमचं डाएट काय? डाएट आहे मेन फळे, भाजीपाला आणि आपले साधे आहार। ओके, बाकी केमिकल ज्यादा नाही, बाकी बाहेरचे म्हणजे चायनीज फूड कमी आणि जंक फूड जास्त खायचं नाही। जंक फूड नाही, फक्त नॉर्मल आपल्या घरचे जेवण, साधे जेवण, डाळ भात चावल, फ्रूट, बाकी काय नाही, दूध वगैरे। ओके, भारतीय सैन्यामध्ये तुमचे दिवस कसे गेले? दिवस चांगले गेले, पहिल्यासारखे म्हणजे पहिले मस्त होते दिवस, पण चांगले होते। मी 96 ला भरती झालेलो आणि मी आता रिटायरमेंट 1 वर्ष झालं रिटायरमेंट झालं। सिलेक्शन झाल्यापासून ते रिटायर होईपर्यंत तुम्ही भारतीय सैन्यात कशा पद्धतीने काम केलंय? मी फर्स्टला टोटल मी JNK मध्ये 3 वेळ टर्न काढलेला आहे। 9 वर्ष JNK काढले, 2 वर्ष लडाख, लेह लडाख, ओके, आणि 1 वर्ष सियाचिन ग्लेशियर, 1 वर्ष भूतान, ओके ओके, आणि पंजाब 1 वर्ष, अमृतसर 1 वर्ष, ओके, राजस्थान 1 वर्ष, आणि सिक्कीम। ओके, भारतीय सैनिक असताना भारताला सर्व करताना तुम्हाला कसं वाटलं? नाही, त्यावेळेची जे कशी असते कंडिशन पण तशी असते, आणि ज्यावेळी कशी आपण वाटतं, आपल्याला वाटतं आपण इकडे विचार करतो, पण ज्यावेळी आपण ड्युटी वाचतो आपल्याला काय विचार नसतो, आपल्या एक ध्येय असते की आपल्या देशाची रक्षा करायची आणि आपलं म्हणजे कसे देश सुरक्षित राहायला हा विचार असतो। कोण पण असू दे, ज्यावेळी मी असो कोण पण असो, आपण इकडे थिंकिंग बदलतो, आपल्या बाहेर येतो, जगामध्ये बाहेर येतो, आपण थिंकिंग बदलते। पण ज्यावेळी ऑन ड्युटी माणूस असतो, त्यावेळी मी असो एक कोण पण असते, त्यावेळी थिंकिंग एक वेगळीच असते, कारण ज्यावेळी भरती झाल्यापासून त्याचा पाठ्यक्रम चालू असतो, म्हणजे जर रुटीन बसले असते तर तेच रुटीन असते। ओके, त्यामुळे त्यांचं काय नसते, जे सेम रुटीन सेम आपलं काय आपलं तेवढंच असते। म्हणजे तुमचं एकच लक्ष असतं की संपूर्ण भारत सुरक्षित राहायला पाहिजे। म्हणजे तुम्ही फक्त घरचा विचार करत नाही, तर अख्खा भारताचा विचार करत असता। ओके सर, जर तुमच्यासारखे जे विद्यार्थी भरती होतात आणि भरती होणार आहे, त्यांनी भरती कसं झाला पाहिजे आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे? एक तर त्याने पहिले जे ग्राउंड आहे, पहिल्यापासून आपण म्हणतो की आता 15 दिवस ग्राउंड आहे, 1 महिना ग्राउंड आहे, ग्राउंड सुरू करून ते काय होत नाही, कारण का आजकाल काय फिजिकल कॉम्पिटिशन जास्त वाढले, त्यामुळे काय पहिल्यापासून जी प्रॅक्टिस असेल, बरोबर, जे लेखी असेल किंवा ग्राउंड असेल, ते पहिल्यापासून ग्राउंड तर आपण ग्राउंड मध्ये करू शकतो। आता आपण म्हणतो की आता 15 ग्राउंड आहे आणि आता प्रॅक्टिस करू, तर नाही होऊ शकत, कारण का आजकाल कॉम्पिटिशन जास्त आहे, टायमिंग बी कमी आहे, कारण आजकाल जे खाद्य आहे त्याप्रमाणे पण पहिल्याच काही रुटीन नाही बसत देशाच्या खाद्यामध्ये, कारण का आजकाल जंक फूड ज्यादा खातात, त्यामुळे काय रनिंगच्या पण सगळ्यात प्रमाणात सुरू होतं, एवढं स्टॅमिना नाही। ओके, साधारण सांगायचं म्हणजे की कष्ट केल्याचं फळ भेटत नाही आणि की कष्ट सातत्याने केलं पाहिजे। फक्त पोलीस भरती तो आर्मी भरती 15-20 अगोदर आले की सुरुवात करायचं असं नाही, तर पहिल्यापासून सुरुवात पाहिजे। सर, माझ्या ऑडियन्सला तुमचे 2 अनमोल वाक्य सांगा। एक असं की एका वाक्याने त्यांचा मनोबल वाढलं पाहिजे। त्यांनी सतत प्रॅक्टिस करावी, सतत मेहनत केली, मेहनतीशिवाय फळ नाही, आणि
काय पण असले ग्राउंड आपण म्हणतो की बाबा ग्राउंड साथ देत नाही, ग्राउंड साथ देते. जर मेहनत असली तर ग्राउंड साथ देते. असं नाही की आपण म्हणतो की बाबा मला ग्राउंड साथ नाही, माझ्या आडवाले हे झाला ट्रॅक्टर जास्त होते, असे काय नाही. ज्याची मेहनत आहे त्याला कुठले पण ग्राउंड असले, त्या सेंटरचे असले किंवा बाहेर कुठले पण ग्राउंड आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त ग्राउंड आपले स्वतःचे, आपले स्वतः विश्वास पाहिजे, बाकी सगळं डन. ओके, धन्यवाद सर. तुम्ही अतिशय छान माहिती दिला. अनमोल वेळ माझ्यात दिल्याबद्दल अतिशय आभारी. धन्यवाद. थँक्यू सर.